नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करावा या ठिकाणी वापर। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा या ठिकाणी करावा वापर। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा या ठिकाणी करावा वापर की ज्यामुळे आपल्याला सोयाबीनचं दुप्पट उत्पादन मिळवण्याचा मार्ग या ठिकाणी होईल 100% मोकळा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करा। सोबतच आपण फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करत असताना अखेर कोणत्या खताचा या ठिकाणी करावा वापर की ज्यामुळे सोयाबीनचं दुप्पट उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न, ज्यामुळे एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न या ठिकाणी होणार 100% पूर्ण। जर या वर्षी आपल्याला सोयाबीनचं दुप्पट उत्पादन मिळवायचं असेल, जर या वर्षी आपल्याला सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला खताचा योग्य वापर हा सोयाबीनची पेरणी करत असताना करायचं आहे। आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या सोयाबीनच्या पिकाला कोणत्या खताची आवश्यकता आहे। आपल्याला समजायला पाहिजे
की आपण सोयाबीनच्या पिकाला खत देत असताना कोणती काळजी आपल्याला घ्यायला हवी. नाहीतर कोणता कृषी केंद्र चालक आहे तो सांगतो बाबा हे घेऊन जा, आपण आणतो आणि आणल्यानंतर त्या खताचा वापर करतो आणि म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणून बाबांनो थोडे हुशार व्हा आणि स्वतःहून खताची निवड करा. कोणी सांगतोय म्हणून खताची निवड नका करू. हा उदय लाड सांगतोय म्हणून नको, तर उदय लाड का सांगतोय त्यामागचं कारण काय ते तपासा आणि त्यानंतर खताची योग्य निवड करून उत्पादन आपण 100% वाढवायला त्या ठिकाणी सरसावू शकता. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो की आपल्याला सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताची निवड करायचा हा जो सवाल आहे, या प्रश्नाचं तर आपण उत्तर घेणारच आहोत. परंतु खताच्या महत्वाच्या घटकांचा कधी विचार केला आहे का, की खतामध्ये कोणते कोणते घटक असतात? प्रामुख्याने विचार करायला गेलं तर खतामध्ये असणाऱ्या घटकांचा विचार केला तर यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश असते. तुम्ही नेहमी ऐकला असेल NPK. होय मित्रांनो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. सोयाबीनच्या पिकाला कोणत्या घटकाची आवश्यकता आहे? सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर विचार केला तर सोयाबीनचं पीक हे वातावरणातील नायट्रोजन शोषून घेऊ शकते. म्हणून त्याला नायट्रोजनची आवश्यकता तर असते, पण ती अल्प प्रमाणात, जास्त मिळालं नाही तरी या ठिकाणी चालून जाते. त्यानंतर फॉस्फरस हे महत्वाचे, याचं असणारं काम पहिले सांगतो. नायट्रोजनचं काम असते पिकाच्या वाढीसाठी, म्हणजे पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नायट्रोजन पाहिजे. त्यासोबत जास्तीत जास्त फांद्या लागाव्यात, कळ्या त्या ठिकाणी उगवाव्यात, कळ्यांचं फुलात रूपांतर व्हावं, फुलगळ होऊ नये आणि या फुलांचं शेंगात रूपांतरण व्हावं यासाठी आवश्यक असते फॉस्फरस. आणि पोटॅशियम तर तुम्हाला माहिती आहे, त्याचं काम असते शेंगामधला सोला या ठिकाणी मोठा करणं. म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पोटॅशियमची काय आपल्याला गरज नाही. मग या ठिकाणी आपल्याला गरज आहे नायट्रोजनची आणि फॉस्फरसची. मग अशी कोणती खतं आहेत की ज्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम 0% हे जाणून घेऊयात. आणि मग कोणत्या खताचा वापर करायचा तुम्हाला आपोआप या ठिकाणी लक्षात येईल. नंबर 1, सोयाबीनसाठी अत्यंत उत्तम खत म्हणजे DAP, ज्याला डाय अमोनिया फॉस्फेट असं म्हणतात. तर हे जे DAP असते याच्यामध्ये काय मित्रांनो 18%, लक्षात घ्या, DAP मध्ये 18% असते, नायट्रोजन 46% असते, फॉस्फरस पोटॅशियम असते 0%. आपल्याला पाहिजे नायट्रोजन सर्वात जास्त पाहिजे, फॉस्फरस आणि पोटॅशियम 0. म्हणून DAP हे आपल्या सोयाबीनच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त, अचूक, योग्य असं खत मानल्या जाते. म्हणजे एकरी आपण 50-60 किलो DAP वापरला की आपल्याला दुसऱ्या खताचा वापर करण्याची या ठिकाणी आवश्यकता भासत नाही. जर DAP मिळत नसेल तर काय करावं या प्रश्नाचं उत्तर घ्यावं खत नंबर 2 मध्ये. तर इथं 20-20-0-13. सर तुम्ही तर NPK सांगितला, चौथा घटक कसाला समजावून सांगतो. याच्यात 20% नायट्रोजन आहे, याच्यात 20% फॉस्फरस आहे, 0% पोटॅशियम आहे आणि 13% सल्फर आहे. इथं आपल्या गरजे इतकं नायट्रोजन आहे, गरजे इतकं सल्फर आहे, पोटॅशियम आवश्यकता नाही ते याच्यात नाही, पण फक्त फॉस्फरस थोडं क्षमतेपेक्षा कमी आहे. तर त्याची पूर्तता आपल्याला करावी लागेल. किंवा एकरी 70-75 किलो जर आपण या ठिकाणी 20-20-0-13 वापरलं तर आपलं काम होऊन जाईल. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला DAP मिळत नाही त्या परिस्थितीमध्ये 20-20-0-13 याचा वापर करायचा, म्हणजे ते मिळत नसेल तर. आता तिसरा महत्त्वाचा खताचा मुद्दा कोणता आहे? चला हे दोन्ही खत मिळत नसतील त्यावेळेस आपल्याला काय करायचं, 12-32-16चा वापर करायचा आहे. याच्यामध्ये 12% नायट्रोजन, ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही, एवढं नायट्रोजन आपल्याला पाहिजे, भर झालं. त्यानंतर 32% फॉस्फरस, हे पण ओके, काही प्रॉब्लेम नाही. 16% पोटॅशियम, याची गरज नाही, पण चला आता काय की आले तर आले. तर यानुसार आपण तिसरं खत म्हणून 12-32-16चाही वापर करू शकतात, एकरी 75 किलो. त्यानंतरचं खत आहे 10-26-26. तर यात 10% नायट्रोजन आहे, ठीक आहे, गरजेपेक्षा कमी आहे पण ओके. या ठिकाणी 26% जर बघितलं तर आपण फॉस्फरस आहे, हे जवळपास 1.5 कमी आहे आणि 26% पोटॅशियम, याची गरज नाही. म्हणून जी माझ्या लेवलला तर्कशुद्ध अभ्यास पद्धती आहे
यामध्ये 10-26-26 काही इथं फिट बसत नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे 10-26-26 या खताला इथं सोडून द्यायचे. हा खत अजिबात सोयाबीनसाठी उपयुक्त नाही, एवढं लक्षात ठेवा. जर या मुख्य आपण 4 खतांचा विचार केला तर DAPच वापरा. DAP नाहीच मिळालं तर 20-20-0-13 वापरा. 20-20-0-13 आणि DAP दोन्ही नाही मिळालं तर त्या ठिकाणी आपण 12-32-16 वापरा. आणि तिन्ही नाही मिळाले तर मग ठीक आहे 10-26-26 वापरू शकतात. पण मला माहिती आहे वरच्या 3 पैकी एक खत 100% या ठिकाणी मिळते, काही प्रॉब्लेम नाही. तर ही वर्गवारी या पद्धतीनं आपण जर काम केलं तर मला वाटते सोयाबीनच्या रेकॉर्ड उत्पादनासाठी आपल्याला काही अडचण येणार नाही. कारण कसं आहे की आपण काय द्यायलो, कोणतं खत द्यायलो यापेक्षा ते खत का द्यायलो हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला विक्रमी उत्पादन मिळणार नाही. यामुळे या वर्षीपासून आपल्याला काय करायचं आहे की काय द्यायचं आहे याबरोबरच का द्यायचं आहे हे समजून घ्यायचं. म्हणजे आपल्याला हुशार व्हायचं आहे, आपल्याला समजून घ्यायचं की नेमकं लोक म्हणतात म्हणून नाही द्यायचं, लोक का म्हणतात त्यामागचं कारण काय. उदय लाडवर सुद्धा विश्वास ठेवू नका, सगळ्या गोष्टी तपासून बघा, त्याच्यानंतर वापर करा आणि मग कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून कळवा सर तुमचं बरोबर आहे, तुमचं चूक आहे म्हणून. आणि आता तुम्ही सांगा की तुम्ही कोणतं खत वापरतात आणि वापरणार, कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव पत्ता टाकून प्लीज कळवा, एवढीच आपणास विनंती. हा व्हिडिओ मला वाटते आपल्याला आवडला असणार, त्यामुळे एक लाईक तर तुम्ही करून द्याल, प्लीज करा. आणि त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, यामुळं कास्तकार बांधवांना मदत होणार. यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा बरं काय. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा, ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला की शेअर करण्यासाठी आपण काय केले, पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक ग्रुप, इंस्टाग्राम यांचा वापर करून आपण शेअर केलं, पण सबस्क्राईब नेहमी राहिले. त्यामुळे तुम्हाला हात जोडून पुन्हा एकदा मनापासून कळकळीची विनंती करतो, बाबांनो फार कष्टानं फार मेहनतीनं तुमच्यासाठी एक एक व्हिडिओ आणत असतो. त्यामुळे या मेहनतीला माझ्या बघून मी तर तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार. आपण जर मला घरातलं मानत असाल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या आपण डाव्या साईडला खालच्या बाजूस यावं, तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो की रंग बदलून जी घंटी त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करायचं, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.